वेलकम या क्लासमध्ये. आता तुम्हाला ना होमवर्क करायचा आहे, थोडासा रिसर्च करायचा आहे आणि हा रिसर्च आता लगेच करायचा आहे. हा हा व्हिडिओ संपला ना लगेच रिसर्च स्टार्ट करायचा आहे. थोडासा वेळ तिथे द्यायचा आहे आणि एका कन्क्लुजन वरती यायचं, समजून घ्यायचं. तुमची डायरी किंवा वही पेन सोबत घ्या आणि हा रिसर्च मध्ये तुमचे काही लर्निंग्स असतील ते त्याच्यामध्ये नोट डाऊन करा. तर रिसर्च काय करायचं आहे, आपल्या भुजंगराव शेळके या युट्यूब चॅनलवरती जायचं आहे आणि तेथील सुरुवातीचे कमीत कमी 15 ते 16 व्हिडिओ, सुरुवातीचे पहिले जे काही एपिसोड्स आहेत ते संपूर्ण एपिसोड्स पाहायचे आहेत. अगोदर पाहिले असतील तुमचं अभिनंदन. तर आता पुन्हा एकदा पाहायचं आहे. लर्निंग प्रोसेसमध्ये आहोत आपण, त्या टास्क मध्ये आहोत, तर हे पुन्हा एकदा करायचं आहे. त्याचं कारण एक आहे की बेसिक जे लर्निंग आहे टॅपिंग बद्दल, ईएफटी बद्दल, ह्या कन्सेप्ट बद्दल, तर हे सगळं ना तिथं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल मग ह्या कोर्समध्ये काय सांगणार आहे. बघा मित्रांनो, माझी अशी एक प्रेरणा आहे की हा कन्सेप्ट मराठी माणसांच्या घराघरात पोहोचवायचा आहे. ही माझी प्रेरणा आहे आणि मला हे पोहोचवायचं आहे, कारण ही अशी टेक्निक आहे की दैनंदिन आयुष्यामध्ये अशा अनेक गोष्टींवरती आपण ह्या टेक्निकच्या माध्यमातून सहजता निर्माण करू शकतो. जो काही दैनंदिन संघर्ष चालू आहे तो संघर्ष आपल्याला कमी करायचा आहे. अनेक लोक छोट्या छोट्या गोष्टींसाठी टोकाच्या भूमिकेला जातात. नात्यांमध्ये असेल, पैशांच्या व्यवहारात असेल तर टोकाच्या भूमिकेला जातात, नाती खराब करतात. थोड्याशा पैशांच्या दबावाखाली लोक आत्महत्या करतायत. अनेक समस्या आहेत. प्रत्येक फील्डमध्ये अशा समस्या आहेत की ज्या घरच्या घरी तिथल्या तिथं आपण ते रिझॉल्व्ह करू शकतोय, पण ते आपल्याकडून होत नाहीत. म्हणून हा अनेकांपर्यंत पोहोचवायची ही माझी प्रेरणा आहे आणि त्याच्यासाठी मी जो बेसिक थोडासा आहे मी ऑलरेडी डिस्क्लोज केलेला आहे. ऑलरेडी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी युट्यूबच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तर ती सगळी कन्सेप्ट परत एकदा बघायची आहे. हाच तो आत्ताचा टास्क आहे. याच्यामध्ये हे सगळं करत असताना पर्सनल पीस प्रोसिजर वरती येऊन थांबायचं आहे. एक, त्या प्रोसेसचा, या कन्सेप्टचा इतिहास काय आहे हे समजून घ्यायचा आहे. ही टेक्निक, त्याच्या पाठीमागे सायंटिफिक काय प्रोसेस घडते आपल्या शरीरामध्ये ते समजून घ्यायचं आहे. तिची प्रोसिजर, बेसिक प्रोसिजर मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते सगळं समजून घ्यायचं आहे. आणि हे सगळं समजून घेऊन एका स्टेजवरती येऊन थांबायचं आहे. ती स्टेज आहे पर्सनल पीस प्रोसिजरची. ही प्रोसिजर म्हणजेच काय की आपल्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत, आता लगेच ज्या जाणवणाऱ्या, ज्या त्रासदायक वाटतात, कामाच्या ठिकाणच्या असतील, नात्यावरती असतील, पैशांबद्दलच्या असतील, त्या सगळ्या समस्या तिथे लिहायच्या आहेत त्या प्रोसिजरमध्ये. हे लिहित असताना त्या समस्यांचं थोडंसं वर्गीकरण करायचं. याच्या समस्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करायचा की या समस्या कधीपासून आहेत. काही समस्या शाळा कॉलेजमध्ये असतानाच्या असतील, काही समस्या अर्निंग स्टार्ट झाल्यानंतरच्या असतील, काही समस्या त्याच्यानंतरच्या असतील, काही समस्या काही जणांचे लग्न झालेलं असतील तर लग्न झाल्यानंतरच्या काही समस्या असतील. तर अशा त्या स्टेजवर त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे की जेणेकरून त्याच्यावरती एका वेळेस एक असा कन्सेप्ट घेऊन त्याच्यावरती टॅपिंग करून आपल्याला मार्ग काढायचा आहे. आता एकदा का आपल्याकडे सगळ्या समस्या आल्या, अनेक टॉपिक्स आले की जे आपल्यावरती काम करायचं आहे, हे एकदा आपल्याकडे यायला पाहिजे. त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपलं गोल सेटिंग करता येईल. आपल्याला याच्यातून मार्ग काढण्यासाठी एक दिशा ठरवता येईल. आणि हे असल्याशिवाय म्हणजेच पर्सनल पीस प्रोसिजरच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचंय, ती दिशा ठरवायची आणि ही दिशा असल्याशिवाय खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यातले माइलस्टोन अचीव्ह करता येणार नाहीये. ठीक आहे. सो हा एक्सरसाइज आता लगेच करायचा आहे. हा व्हिडिओ संपल्या युट्यूब चॅनलला जायचं आहे. सगळे बेसिक 15-20 एपिसोड्स आहेत सुरुवातीचे, ते सगळे पाहायचे आहेत. तुमचे लर्निंग नोट डाऊन करायचे आहेत. ठीक आहे.